नमस्कार. आज मी ते व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर उकडे तांदूळ घेतलेले आहेत, एक छोटा वाटी. 4-5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि चाळणीत पाणी निथळत ठेवते. तांदळातलं पाणी सुकलेलं आहे छान. आता कढईमध्ये सुकेच भाजून घेते. तांदूळ फुलेपर्यंत भाजून घेतलेले आहे. आता थंड झाल्यावर मिक्सरमधनं पावडर करून घेते. इथे 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. त्यात थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घेते आणि कढईत काढून घेते. अजून 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि मिक्स करून उकळी काढून घेते. त्यानंतर चवीप्रमाणे गूळ घालते आणि मिक्स करून घेते. नंतर मिक्सरमधनं बारीक केलेली तांदळाची पावडर घालते आणि झाकण लावून वाफ काढून घेते. झाकण काढल्यानंतर 1 छोटा चमचा तूप घालते आणि मिक्स करून घेते. वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून पुन्हा एक वाफ काढून घेते. इथे एक ताटाला तूप लावून ठेवलेलं आहे. तांदळाचं पीठ छान वाफून झालेलं आहे. आता ताटात काढून घेते. प्लेन करून घेते आणि सुरीने कापून घेते. अशा प्रकारे चौकोनी तुकडे करून घेते आणि बाजूला ठेवते. थंड झाल्यानंतर काढून घेते. उकड्या तांदळाची वडी तयार आहे. छोटी वाटीत गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन, लाल मिरची पावडर, धणे पावडर, ओवा, सफेद तीळ, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट, गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पालक घालते आणि हाताने मिक्स करून घेते. थोडीशी हळद आणि मीठ घालते चवीप्रमाणे आणि थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घेते आणि बाजूला ठेवते. थोड्या वेळाने पुन्हा पीठ मळून घेते. त्यात तेल घालते. पराठ्यांसाठी पीठ मळून झालेलं आहे. आता त्याचे गोळे करून घेते आणि पोळपाटावर गव्हाचं पीठ घेऊन पराठे लाटून घेते. अशा प्रकारे पालकचा पराठा लाटून झालेला आहे. आता तव्यावर शेकून घेते दोन्ही बाजूने. पराठा शेकून झाल्यावर तूप लावते. दोन्ही बाजूने तूप लावून छान खरपूस होईपर्यंत पालक पराठा भाजून घेते. पालक पराठा तयार आहे. इथे आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे. कढईत तेल घेऊन हिरवी मिरचीची पेस्ट 1 छोटा चमचा घालते आणि तेलावर परतून घेते. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालते आणि कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. त्यात थोडंसं हिंग घातलेलं आहे. कांदा शिजलेला आहे. त्यात 1 छोटा टोमॅटो घालते. मिक्स करून घेते आणि थोडंसं मीठ घालते आणि झाकण लावून टोमॅटो शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. थोडंसं पाणी घालते आणि त्यात सुके मसाले घालते. लाल मिरची पावडर, हळद, धणे पावडर, किचन किंग मसाला घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून मसाला शिजून घेते. झाकण काढलेलं आहे. आता त्यात बारीक चिरून घेतलेला पालक घालते आणि परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. पालक शिजलेलं आहे. इथे मुगाची डाळ कुकरमधनं शिजून घेतलेली आहे. ती घालते आणि सर्व मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. डाळीला छान उकळी आलेली आहे. वरून गरम मसाला घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून बाजूला काढून ठेवते. इथे भांड्यामध्ये तूप घेतलेलं आहे. तूप वितळल्यावर 3 लसणीच्या पाकळ्या, जिरं आणि लाल मिरची पावडर घालून डाळीला वरून फोडणी घालते. मिक्स करून घेते.
डाळ पालक तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेले आहे, त्यात बारीक चिरलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. एक छोटा बारीक चिरलेला बटाटा घालते आणि कांद्यावर परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला पालक घालते, परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. भाजीला वाफ आल्यानंतर झाकण काढून पुन्हा मीठ घालते, मिक्स करून घेते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. आता झाकण काढून बटाटा शिजलेला आहे, त्यात ओलं खोबरं घालते आणि पुन्हा एक वाफ काढून घेते. पालकची बटाटा घालून भाजी तयार आहे. इथे तोंडली घेतलेली अशी गोल गोल कापून. कढईत तेल घेतलेले आहे. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालते. कांदा परतून झाल्यावर त्यात लाल मसाला आणि हळद घालते आणि परतून घेते. त्यानंतर तोंडली घालते कापून ठेवलेली आणि कांद्यावर परतून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि पुन्हा मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि मिक्स करून झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. तोंडली शिजलेली आहेत. ओलं खोबरं घालते, मिक्स करून घेते. कोथिंबीर घालते बारीक चिरलेली आणि झाकण लावून एक वाफ काढून घेते. आता झाकण काढलेलं आहे. तोंडलीची भाजी तयार आहे. इथे पालक घेतलेला आहे बारीक चिरलेला, त्यात अर्धा उभा चिरलेला कांदा, बटाटा घेतलेला पातळ उभा चिरून, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर, ओवा, सफेद तीळ, लाल मिरची पावडर आणि हळद घालून मिक्स करून घेते. हिंग घालते आणि मीठ घालून मिक्स करून घेते. त्यानंतर कांद्यातनं पाणी सुटलेले आहे, त्यात बेसन आणि तांदळाचं पीठ घालते आणि भजीचं पीठ तयार करून घेते. अशा प्रकारे पॅनमध्ये तेल घेतलेले गरम करायला, त्यात पालकची भजी फ्राय करायला ठेवते. एका बाजूने फ्राय करून झालेली आहे, तर दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे दोन्ही बाजूने भजी फ्राय करून झालेली आहे. आता काढून घेते आणि सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.